मा सुनीता येतो म्हणली मा कवा येते की किती वेळची वाट पाहून राहिली अजून आली नाही मी पोरगी. जसं स्वयंपाक पाणी सगळं करून या लागेल ना जाय बापूचं तिले मग ते येणं होईल. असं कसं येणं होईल लवकर तिचं. झाला का संगीता स्वयंपाक? आता येईलच थोडी मा थोड्या वेळानं येईल पोरगी मा. स्वयंपाकी करून ठेव आता थोड्या वेळाने येईलच ते. हो नाही झाला ना सगळं करून ठेवला. आता ताईची वाटच पाहून राहिलो. ताई येतो म्हणले अजून नाही आल्या. माझ्या घरचं सगळं करून या लागेल मा तिला. आता येईलच किती दिवस झाले मा तिला भेटलो नाही मा. वाट पाहून राहिलो किती वेळची अजून आलीच नाही पोरगी. फोन लावून पाहू काही फोन लावून पाहतो रस्त्याने यायलाच असतील नाही तर असतीलच एसटी मध्ये. तरी फोन लावून विचारू का एकदा? नको नको लावू आता फोन. आता येईलच ते आता थोड्या वेळाने येतील एसटीत असेल आता येईल थोड्या वेळाने. नाही ना तिला पाहिले नाही हो किती दिवस झालं पाहिलंच नाही. ये म्हणतो तिला टाइमच नाही भेटत. जे शेतीचे काम हे ते चालूच राहते. आता येतो नंतर कसं फोनवर बोलणं होते असं भेटायला यायचं 8 दिवस राहायचं. आली ती खूप दिवस झाले आता आलीच नव्हती इतक्यात. हो बाई मी बी म्हणलो होतो ताईला या म्हणून इतक्यात येऊन जा. नाही म्हणे ते शेतातला हरभरा चालू आहे हे चालू आहे. शेतीचे काम कुठं सरते चालूच राहते. ज्याच्यानं ताईचं काही होत नाही. आता येतीलच ना. काय गप्पा चालू आहे वा सासू सुनाच्या? आली ना मी इकडे. माय सुनीता आली वाटते वा सुनीता आली. नाही हो ताई तुम्ही आल्या का का ना मग यावं ना तर काय आम्ही अशा विचारून राहिल्या आल्या का हो? तसं नाही हो ताई असं म्हणून राहिलो मी. आई पण किती वेळची वाट पाहून राहिली. मी पण पाहून राहिलो. लेकरं पण म्हणून लागले कधी येते म्हणून. त्याला बी छोटी सोबत खेळायचं आहे ना. माय छोटू ये मा इकडे ये छोटी. माय सुनीता तुला पाहून किती दिवस झाले व यायचं ना. किती दिवसापासून नव्हती आली. मागा येऊन गेली तेव्हापासून आलीच नाही हो तू. नाही ना आई शेताचे काम चालूच राहते ना. मामा कुठे सुटले चालूच होती एक झाले की एक. हरभरा आला हरभऱ्याचं संपलं ना संपलं चालूच राहते. म्हणलं चला आता जाऊनच येतो म्हणलं यावेळेस माणसाला म्हणलं आम्हाला बसून एसटीत आम्ही जातो तुम्हाला काही काम पण भेटत नाही म्हणून यावेळेस आलोच मी. ते बॅग ठेवली तिकडे बाहेर तुमच्या रूम मध्ये ठेवली बाहेरच्या. हो माय राहू दे माय ये माय छोटू ये माय इकडे किती दिवस झालं मामा तिला पाहिलं नाही इकडे मा. हाय व शाळेत गेले व आता येतीलच व थोड्या वेळानं. ते बी वाट पाहून राहिले व सकाळपासून कवा येते छोटी कवा येते म्हणून. हो ना आले की खेळ पहिले जेवण घेऊन घे हातपाय धुई. तू बी धुवा सुनीता चल. हो सुनीता ताई हात धुवून घ्या आणि जेवण करा. आता मी स्वयंपाक बनवला जेवणच करून घ्या. आता आले तितके दुरून भूक लागली असं छोटीले बी. माय वा वहिनी काऊन आल्या होत्या बस स्टँडवर घ्यायला मला. केवढी मोठी बॅग घेऊन आली मी. दादा दिसले नाही तुम्ही नाही यायचं ना तिथे घ्यायला. इथे स्वयंपाक करत बसल्या की आली आपली नंदनबाई काही काय वाटते तुम्हाला नंदनचं नाही. माय सुनता ते तसं माहित नव्हतं. तुम्ही फोन नाही आला तुमचा. मी फोन लावत आई म्हणे फोन नको लावत रस्त्यातच असेल म्हणे आणि बस स्टँड जवळच आहे ना. आता माहित नव्हतं तुम्ही केव्हा येता काय नाही आणि किती वेळ उभं राहा म्हणलं तिथं म्हणलं. हो राहू द्या तुम्हाला तर कारणच पाहिजे हो. काही बी नंदन आली तर तुमच्या जीवावर येऊन राहिला असता. नंदचं करावं लागते असं तसं आलं की कारणच पाहिजे तुम्हाला. दुसरं काय पाहिजे? असून त्या चल ना आता आली नाही दुरून आली ना आता तू चल. ती बी स्वयंपाक करून राहिली होती. तिला बी काम पण होतं. दीपक तिकडे चक्कीवर होता आणि ते किती वेळ वाट पाहून राहिलो होते आली. चला हात पाय घेऊन घे जेवण करून घे चल. आई तू तर राहू देवा डोक्यावर सुनाला चढून ठेवलं. तुला तर लाडावून ठेवलं तू तर तिले काहीच म्हणत देत नाही. तू बी म्हणत नाही जसं म्हणलं तसं हे करू देते तिले तू. नाही सुनता बाई तुम्ही अशा कोण म्हणून राहिला हो. कायचं काय आलं काय म्हणते आई काही म्हणत नाही मी काय म्हणत नाही काय म्हणून राहिला हो तुम्ही आले की असं. चला ना आता जेवण करा मस्त आल्या. छोटीला बी भूक लागली असेल. हा मला स्वयंपाक झाला होता. जेवण घेऊन करून आलो आम्ही. एवढं काय आमचं टेन्शन घेऊ नका स्वयंपाकाचं. मला लई टेन्शन आलं असलं ताईले काय बनवावं लागतं काय नाही. माहिती तुम्ही इतक्या लांबून आल्या ना वाटते ना माणसाले सकाळी जेवण जाते का. हा मी इकडे येण्याच्याच गडबडीत राहते माणूस. जेवण करून घ्या आता. आमचं पाहिजे आम्हाला कधी भूक लागते ते तुम्ही नका टेन्शन घेत जाऊ. चालू सुनीता चल हात पाय धुवून घे चल. आली की चालू करू नको. आता इतके दिवसांनी आली तर काय असं काय चालू करते काय म्हणून राहिली तुला संगीता काय म्हणून राहिली. आली की चालू करतो तू पण. चल ना आता मस्त आली इतके 2 दिवस राह 2 दिवस 8 दिवस राह मस्त मस्त राहून जायचं. आई तू आताच म्हणून राहिली 2 दिवस राह. माय तुला बी नकोच वाटते काय हो मी तिला तर वाटेच काय वहिनीले तू इथे म्हणून राहिली व. तसं नाही म्हणून राहिली व मी तिले काही नाही म्हणून राहिली. चल जाऊ दे तू दुरून आली आता हात पाय दे मस्त. छोटीला भूक लागली असेल व चल जेवण कर. हो धुतो हात पाय. ते तिथं त्या रूम मध्ये बॅग ठेवली मी घेऊन या मावल्या रूम मध्ये. बरं ताई हो जा तुम्ही हात पाय धुवून घ्या मी घेऊन येतो बॅग. चल माझी छोटी तुला भूक लागली असेल. चल माझी वाले तिथे मला ना तिला भूक लागली असेल. चल मग येते सोन्यांची इंटियात थोड्या वेळाने तिथे. काय वा काय झालं छोटी काऊन रडून राहिली. काय वा चिंते लावून दे ना तिला जे आवडते ते पाहू दे ना. तेव्हा घरी पाहुणे होऊन आली ना ती. तू तर नेहमीच पाहतो ना पाहू दे ना तिला थोडंसं बसली तिथं रिमोट घेऊन. मी म्हणलं होतं हे झाले की डोरेमॉन लावतो तरी बी नाही ऐकून झाली. लय चढेल आहेस हो तू. हा पाहू दे तिला ती लहान आहे त्यापेक्षा तेव्हा आईसारखीच आहे तू. इतकी काय हे असते पाहू दे तिला जे आवडते ते. लई चिंती आई. आता मी काय केलं ते रिमोट दे तिच्याजवळ तिला पाहू दे काय पाहायचं ते. हे घे मी चालले बाहेर खेळायला. बस तिच्यासोबत पाहिले तिने जे पाय तुमला तर पाहून आवडतो चालली बाहेर खेळायला. खेळा तिच्यासोबत आता. मग हिला म्हण हे बी येते बाहेर खेळायला. नाही तू नाही जाणार मी तुला बी माझ्यासोबत बसायचं. मला डोरेमॉन नाही पाहायचे. जाऊ दे माझी छोटी तिला जाऊ दे बाहेर. तुला जे पाहायचं ते पाय आता. हा हा मी चालली. हो जा हे जागा काटली आहे लय छान कशी करून राहिली. तिच्या घरी आली तरी लाली ठसन येऊन राहिली. हा मा पोरीला टीव्ही नाही पाहून दिली काही नाही. मग तुम्ही इकडे का आले टीव्ही पाहायला का. तुम्ही जा तुमच्या घरी पाहायला.
हे शिकलं का तुला उलटे बोलायला मोठ्या माणसाले? तू आईने हे शिकलं तुले? चाली मोठी आत्या होय कोणी होय बोलून राहिली मले. हा तो आलं घर आहे काय? मावले बी घर आहे. इथं माझ्या घरी काय बोलायला आली? तुझ्या घरी बोल. हा एवढी शिळी कशी बोलून राहिली? ही नाही बोलून राहिली बहुतेक की ना वहिनीच्या आईने शिकवलं. वहिनीले आहे ना वहिनी शिकवते. वहिनी शिकून ठेवलं असेल आधीच असं बोल तसं बोल आत्याले तसं बोल. चालली मी पाय बसतो एकटी. माझ्या घरीच टीव्ही पाहत असते. हा कशी बोलून राहिली पोट्टी लईच बोलून राहिली. तिला शिकवलंय आईनं असं बोल तसं बोल. छोटीला असं बोल छोटीची आत्याला असं बोल. गेली लईच पोरगी आहे बाय. माहिती ठेवला असेल बस तिथे पाहून आता गेली ते. टीव्ही पाय मा आता पाय गेली ते. मी तुला जेवायचं आणतो इकडे तिकडे जाऊ नको. काय माहित त्या वहिनीने काय बनवलं की आता जेवायचं जाऊन पाहा लागल. बाबा किती वेळची आता आले तुम्ही? इतके वेळची चक्कीवर होते काय? यायचं ना लवकर घरी. अरे ते चक्कीवर गर्दी आहे ना त्याच्यामुळे जरा वेळ लागला यायला. ते दोघं असलं की जरा पण होते पटपट दळण. एक जण टाकते एक जण लावते व्यवस्थित. तू का आली? अरे तुम्हाला या वयात काला बसायला लागते बाबा चक्कीवर? इतके वेळचे दिवसभर चक्कीवर बसून राहता. हा दादाला बसवायचं. दादा काय बाहेर जाते तू काय? नाही एकट्याला होत नाही ते. कधी कधी लई गर्दी राहते. त्याला शेतात बी जावं लागतं तिकडे तिकडे चक्कर मारून येते. मग काय घरी बसायचं आपल्या चक्कीवर बसते. हो ते आहे पोरगी आली यायचं लवकर भेटायला. आली बसमिता इतके दिवसानंतर. ते तुम्हाला काय नाही लेखाच पडते तुम्हाला. अरे तर तू आली तर काय उद्या जाणार आहे का? त्या चक्कीवर गर्दी किती राहते ना पाहा लागते त्याच्याकडे. मला माहिती आहे तू आली तर आता 8-10 दिवस राहतेस म्हणून. हो मी आली तर तुम्हाला तर कोणाला खुशी नाही झाली असं मला वाटते. उभी चालली वाटते मी. आणि ते दादाची चिंटी किती बोलून राहिली काय काय बोलून राहिली मला बी. हा मावल्या छोटीला टीव्ही नाही पाहून देऊ राहिली. अरे लेकराचं काय राहते? लेकर काही करते ना. लेकराच्या मागे थोडी लागायला पुरते. ते घडीतच भांडते घडीतच पुन्हा एक खेळते. तर तसं नाही बाबा मला तर वाटतं वहिनी शिकून असेल. वहिनी शिकवत असेल तिले. आता बाई येऊन राहिली आता त्या बाईला असं बोल त्या छोटीला असं बोल असं तर मला वाटते वहिनीच शिकून असेल तिले. अरे असं काय लावा असं काय म्हणून नाही. संगीता काय सांगतो चांगली पोरगी आहे. आमचं सगळ्याचं करते सगळं घरात करते. तिला तर तू आली तर किती दिवसापासून ते म्हणूच राहिली होती तू येणार आहे येणार आहे. ते तसं काय म्हणते काहीच नाही म्हणत तशी ते. बाबा तुम्हाला बी तिची बाजू घेऊन बोलायचं वाटायला वाटते. लेट आली इतक्या दिवसानंतर बा तिची खातीरदार करा असं काही नाही वाटून राहिलं. बस तिची बाजू घेऊनच बोला तुम्ही पण. अरे तू घरी इथं आली तर आम्हाला खुशीच आहे ना. मग आम्ही किती दिवसापासून वाटच पाहतो ना तू येते राहते म्हणून. आणि तू गाव कोणतं दूर आहे? तुला जेव्हा वाटलं तेव्हा येऊ शकते. तुझेच घर आहे. आईला भेटायला यायचं बाबाला भेटायला यायचं कधी येऊ शकते तू. हो आई बाबाच्या भेटले येतो पण आई बाबाला कुठे टाकून माझा फुलका वाटते. त्या सुनत आणले कसं पडलेलं राहते तुम्हाला आणि त्याच्या लेकरायचं आम्हाला पोरीचं थोडी तुम्हाला काय वाटते. जाऊ दे बाई तसं बोलू नये. आता माहेरी आली तू काय राहते तसं देश सोडून. ते छोटी कुठे गेली बरोबर छोटीले? हाय ते टीव्ही पाहून राहिली. ते चिंटी तिला बांधून राहिली टीव्ही पाहून येते काही नाही. बस आज जाते तुम्ही मी पाणी आणतो. नको पाणी गिनी राहू दे. मी आता सांगितलं चहा मारायला सांगतो. चहा घेऊ आपण. आता दीपक बी येईल घरी त्याच्या नावाचा चहा सांगतो. ते चक्की बंद करून ये म्हटलं त्याला लवकर. म्हटलं सुनता आली म्हटलं घरी ये म्हटलं तू लवकर त्याला. हो त्याला काय वाटणार आपल्या बहिणीचं? त्याला काही नाही वाटत. त्याला केव्हा भेटायला या बहिणीला काही घ्यायचं बहिणीसाठी बहिणीच्या पोरीसाठी त्याला काही नाही त्याच्या लेकराचं पडलेलं राहते त्याला. जाऊ दे बाई असं बोलू नये. कायला काही बोलायचं आपण. असं आलो 2 दिवस मस्त माहेरी राहायचं चांगलं व्यवस्थित. अरे सुनता आली का तू? आई म्हणाली होती मग अशी येणार आहे म्हणून. फोन घेऊन तर लावायचा मला. आलो असतो मी तिथे बस स्टँडवर. हो ना बाबा आली ना. तुम्हाला तर काही काळजी नाही. या बहिणीला तिथे बस स्टँडवर गेला एवढा मोठा पसारा बहिणी जवळ पोरगी. हा मस्त बसले तिथे चक्कीवर. बहिणीला काळजी नाही तुम्हाला तुला काळजी नाही. बहिणीचं काय पडते तुम्हाला? अरे तर मला आईने सांगितलं होतं तू येणार आहे म्हणून. पण मला माहिती तो टाइम काय आहे ते. मला पहिले सांगितलं असतं मी आलो नसतो का बस स्टँडवर. हो जवळच होतं बस स्टँड पण यायचं ना. काय कर्तव्य असते भावाचं वहिनीचं. तिथे घ्यायला यायचं नंदेले बहिणीला. तसं काही नाही. काय सांगणार तुम्हाला आता. अरे आता आली तर चांगली 10-15 दिवस राह. मस्त पोरं बी खेळते चांगले इथं. हा राह 10-15 दिवस आता. म्हणजे तुला काय माहिती मस्त राह. मी काय मस्त नाही राहते. आता काय मी भांडण करायली की काय करायली? तू बी असं सांगून राहिले मला. असं काय करून राहिली मी? त्या बहिणीला सांगत जा ना आता काही. हा काय बनून राहिली काय नाही बहिणीसाठी मावल्या. अरे हो ना तू सांगणं सांगितलं नाही. तुला देताना भरून ते मस्त राहा खा. काय करले सांगितलं हे लेकराचा आवाज झाला. कुठे गेले लेकरा? हाय तर टीव्ही पाहून राहिले. तो आवली चिंती लयच बोलते बाबा लयच बोलते. काय बोलून राहिली मला एवढीशी पोरगी जास्तच बोलून राहिली मला. अरे सुनता लेकराचं काय मनावर घेते? लेकर होते काय बोलते तर लगेच भांडते. लगेच पुन्हा एक होते त्याच्या मग कुठे लागली तू? बाबाला पाहिजे लेक आली तर किती आनंद झाला. किती खुश आहेत बाबा. अरे मी हेच सांगू राहिलो होतो की काय बाबा लेकर पिकरायचे घ्यायच्या नाही गोष्टी मनावर. मस्त आली चांगलं राहा मी मस्त तेच सांगू राहिलो किती वेळ. मी काही खाय प्यायला नाही माझ्या घरी काय भेटत नाही का मला खाय प्यायला. तेच म्हणून राहिले तुम्ही दोघे बी खायचं पियायचं मस्त राहायचं. हा ते मान मर्यादा काही असते की नाही? काही नसते. अरे आल्या सुनता तुला काय झालं? कोणी काय म्हणलं का तुला? हा संगीता म्हणली काही? हा आई काय म्हणली काय? अरे काऊन एवढी हे करायली तू आता? म्हणली तरी काय तुमच्या समोर थोडी म्हणते ती. माझ्या बोलते मला काही पण तुमच्या समोर बोलते. तुमच्या समोर वर करते टाकूनच बाई ताई अशी करत. झाले बाबा तुम्ही आता झाले हात पाय धुवून घ्या आणि चला घरात जेवण करा. मग चला मी बी पाहतो काय बनवलं ते वहिनीनं. आई आहे घरात. आई तिला मदत करू लागली. हो जाय बरं. आम्हाला भूक लागली दोघाला बी. सांगितलं आम्हाला ताटवाड म्हणून. तुम्ही बी घ्या जेवण. हो जातो धुवा तुम्ही हात पाय. चल जय दीपक ते चक्कीवर आला आता हात पाय धुवून मग बसू जेवायला. हो बाबा येतो मी हात पाय धुवून. बसा तुम्ही. काय मंडळी मग आली माझी बहीण आता. पाहू नंदन भाऊजाईच्या भानगडी किती चालते ते. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब तर करायला लागेल मंडळी तुम्हाला.